आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही जण बेडरूममध्ये बोलत असतात आणि त्याच वेळेला लक्ष्मी ही श्रीनिवास यांना म्हणत असते की मला तर ना कधी कधी काही गोष्टी समजतच नाही आहेत, म्हणजे आपल्या जानूच्या बाबतीत नेमकं कसं आणि कधी घडलं आहे. कारण ती बघा विश्वाच्या घरात राहत होती तेव्हासुद्धा तिची जी काही आयडेंटिटी होती ती सुद्धा लपून राहत होती तनू म्हणून. मग तेव्हा तिला आठवत होतं की त्यावेळेला सुद्धा तिच्या डोक्यावर काही मानसिक परिणाम झाला होता. काही कळत नाही आहे. विश्वा मला सांगतोय की एवढे दिवस ती त्याच्या घरी होती, पण आपल्या जानूला आपल्या घरी यावंसं वाटलं का नाही, हा मोठा प्रश्न श्रीनिवास यांना पडलेला असतो. कारण एवढे दिवस तिलाही असंच वाटत असेल ना की आपल्याला माहिती होतं की ती नाही आहे म्हणून. मग जर ही जिवंतच नाही आहे तर मुळात जिवंत नसताना आपल्याला किती त्रास होत असेल आणि जर ती पुन्हा आली तर आपल्याला किती आनंद होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला माहीतच असणार आहे. आणि तरीसुद्धा ती एवढा विचार का करते मला मुळात ना कळतच नाही आहे. ती का आली नसेल आपल्याकडे, हा विचार ना श्रीनिवास करत असतो. लक्ष्मीसुद्धा म्हणते की हा विचार करून आहे ना अक्षरशः माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. खरंच ना कधी कधी काही गोष्टी कळतच नाही. विश्वाच्या घरात राहत असून सुद्धा तिला आपल्याकडे किंवा जयंतकडे सुद्धा जावंसं वाटलं नाही. श्रीनिवास म्हणतात की जयंतचं तिच्यावर किती प्रेम आहे. तूही बघतेस ना, जेव्हा आधीही तो तिच्यासोबत असायचा तेव्हाही तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, आणि जेव्हा ती या जगात नाही आहे हे जेव्हा समजलं होतं तेव्हासुद्धा तो अगदीच मनापासून प्रेम करत होता. मग या गोष्टी कशा काय विसरू शकते जानू? म्हणजेच तेव्हा जानूच्या तर लक्षात होतं नाही ह्या सगळ्या गोष्टी, मग तेव्हासुद्धा जानू का नाही गेली तिकडे, काहीच कळत नसतं या लोकांना. सगळीच जणं आता टेन्शनमध्ये आलेली असतात. श्रीनिवासाने तर अक्षरशः आता डोकंच धरून घेतलेलं असतं, कारण त्यांना काही सुधारतच नसतं. ज्या काही गोष्टी समोर घडत असतात त्या अगदीच विचित्र असतात आणि त्याचा त्रास खूप जास्त होत असतो त्यांना. दुसरीकडे भावना आणि त्याचसोबत सिद्धू आनंदीसोबत तिथेच बसलेले असतात आणि आनंदीसोबत बसलेली असतानाच भावना मात्र सांगत असते की आता बघा ना किती छान ना आपलं कुटुंब पूर्ण झालं. तर सिद्धूही म्हणतो की हो, मला या क्षणाची खूप मी आतुरतेने वाट बघत होतो, कारण मला हे सगळं हवं होतं आणि फायनली हे सगळं काही पूर्ण झालं आहे आणि त्यामुळेच ना मला खूप बरं वाटतं आहे, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावेळेला श्रीनिवास म्हणतात की मला असं नाही म्हणायचं आहे की कायमचंच आपण श्रीकांतला आणि हिला लांब करायचं, पण मला हे अशी आवडतही नाही सवय. पण बघ ना आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आल्यापासून आता सिद्धू भावनाला बोलत असतो, तर भावनालासुद्धा या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि भावनाही आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ह्या सगळ्या गोष्टी तर अशा होतच राहतात, पण पुढे मात्र आता ही सिद्धूला सांगत असते की सगळ्या काही गोष्टी आता हळूहळू मार्गी लागत आहेत, त्यामुळे बरं वाटतंय ना. तर सिद्धूही भावनाला सांगतो की बघ ना कसं असतं ना, मी कोणत्या अडचणीत असलो की तू मला सावरायला येतेस आणि तू अडचणीत, त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ती कधीच अडचणीत नसते. मग तो सरळ तिला बोलतो की कसं असतं ना, तू कधीच अडचणीत नसतेस, काय मीच अडचणीत असतो. मग भावना त्याला समजावते आणि भावना म्हणते की असं काही नाही आहे की कायम तुम्हीच अडचणीत असता करून, कारण मला माहिती आहे ना मी सुद्धा अडचणीत असते, पण त्यावेळेला तुम्ही सावरायला माझ्याबरोबर नेहमीच असता. दुसरीकडे आता श्रीनिवास आणि त्याचसोबत लक्ष्मी हे दोघंही जण बोलत बसलेले असतात आणि त्यांची आता चर्चा सुरू असते की जानूने का असं केलं असेल, जानू का परत इथपर्यंत गेली नसेल, हे असे अनेक विचार येत असतात. म्हणजे आपल्याला तर जानू लक्षात नाही, आपल्याकडे जानू आली नाही, पण निदान ती तिच्या नवऱ्याकडे तरी जाऊ शकली असती, पण जयंतलासुद्धा ती उभं करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तिला आधीपासूनच या सगळ्या गोष्टी नकोशा होत्या का? या सगळ्या विचाराने ना आता डोकं फुटायची वेळ आलेली असते प्रत्येकाची. म्हणूनच आता लक्ष्मी म्हणत असते की खरंच ना मला कळत नाही की काय करावं. त्याच वेळेला श्रीनिवाससुद्धा म्हणतात की आपण जर जास्त विचार केला ना तर आपल्याला या सगळ्याचा जास्त त्रास होईल, त्यापेक्षा आपण ना जास्त विचार करूयाच नको, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या डोक्यावर होईल आणि त्यापेक्षा ना आपण शांत राहिलेलंच बरं, असंही आता सांगितलं जातं. कारण ना श्रीनिवास आणि लक्ष्मी जर जास्तीत जास्त विचार करत राहिले तर त्यांचं डोकं काही चालत नसतं आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी नकोशा झाल्या
झालेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की लक्ष्मी ही आता म्हणत असते की आपण आताच्या सगळ्या परिस्थितीतना जानूला सावरून घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण जानूचा विचार नाही केला तर आपल्याला प्रत्येक परिणामांना सामोरं जावं लागेल असंही आता म्हटलं जातं. आणि त्यामुळेच ना आपण आहे ना सगळ्या गोष्टी जानूच्या हिशोबाने घेऊया. जानूला काय आवडतं काय नाही हे व्यवस्थित बघूया आणि मगच पुढचं सगळं काही ठरवूया असंही आता फिक्स झालेलं असतं. आणि त्यामुळेच आता ते दोघंही जण विचार करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्यांनीच डायनिंग टेबलवर या सगळ्याची मीटिंग ठेवलेली असते. संतोष म्हणत असतो की हे सगळं नेमकं काय चाललं आहे. तर संतोषला आता सांगितलं जातं की बघ आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे. कारण जानूला कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित आढावा घ्यायला हवा आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात आणायला हव्या. तेव्हाच तर आपल्याला हे सगळं काही समजणार आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मीला म्हणत असतो संतोष की ठीक आहे आपण हे सगळं बोलूया. मग श्रीनिवास म्हणतात की जर जानू काही म्हणेल त्या प्रत्येक गोष्टीला आपण हो हो म्हणायचं. काय प्रत्येक गोष्टीला हो हो हे कसं शक्य आहे. प्रत्येक गोष्टीला आपण हो कसं बोलणार आहोत. जरा डोकं लावा ना बाबा ही अशी गोष्ट कशी होऊ शकते असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला अरे मग आपल्याला कसं कळणार आहे तिला कोणत्या गोष्टी आठवता येत ते आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे असं वागावं लागणार आहे थोडं समजून घ्या असंही म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता पुढे पाहायला मिळत असतं की पटकन जातो आणि कॅलेंडर चेंज करतो. कारण 2025चं कॅलेंडर त्यांनी आता घरात काढलेलं असतं. त्याला तेच वाटत असतं की उगाच आहे ना सगळं वेगळं काही वाटायला नको. जानू पुन्हा त्या सगळ्याचा त्रास करून घेईल त्यापेक्षा आपण कॅलेंडरही चेंज करूया. 2025चं कॅलेंडर चालू असतं पण आता ती लोक विचार करतात की जानू नेमक्या कोणत्या विचारांमध्ये आहे कोणत्या महिन्यात आहे हे पण म्हणायला हवं. म्हणजे ती फेब्रुवारी म्हणत असेल 2025 तर आपण हो म्हणायचं आज तोच आहे. डिसेंबर 2025 म्हणत असेल तर आपण त्यालाही हो म्हणायचं. ती जे काही बोलेल त्या गोष्टीला आपण हो बोलायचं असं आता श्रीनिवास सांगत असतात. दुसरीकडे मात्र आता झोपलेली असते आनंदी आणि त्याच वेळेला तिला सिद्धू एकटक बघत असतो. तेवढ्यातच भावना तयारी वगैरे करून सज्ज झालेली असते. कारण तिला आता जायचं असतं तिच्या माहेरी जानूला भेटायला. पण मुद्दामून सिद्धू आता तिची मजा घ्यायचं ठरवतो. सिद्धू तिला म्हणत असतो की काय चाललं आहे हे तुझं आणि तू कुठे चालली आहेस. त्यावर ती म्हणते की बघा ना तुम्हाला तर माहिती आहे ना सिद्धिराज की जानूची तब्येत बिघडलेली आहे सध्या. मग जानूला आधाराची गरज आहे आणि यासाठी मला असं वाटतंय ना की जानूची मदत करायला जायला हवं. उशीर करून उपयोग नाही आहे. जानूसाठी मला तिकडे जावंच लागणार आहे असंही आता ती सांगत असते. पण सिद्धिराज म्हणतो की काय चाललं आहे तुझं. म्हणजे तू जानूसाठी तिकडे जाणार आहेस पण तू इकडे थांबणार नाही आहेस का. तुला तुझ्या मुलीबद्दल तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का. हे सगळं काय करतेस तू. अगं माझ्याबद्दलसुद्धा विचार कर. सगळं उठसूट माहेरी जायचं काय चाललं लागलं आहे. मुद्दामूनच सिद्धूला भावनाला म्हणत असतो. पण भावना या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढत असते. भावनाला असं वाटत असतं की काय चाललं आहे हे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजेच आपल्याला आता सिद्धिराज माहेराला जाण्यापासून सुद्धा अडवतोय. या गोष्टी तिच्या लक्षात येतात आणि म्हणूनच ती आता थोडी वेगळी विचित्र वागत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. मग दुसरीकडे आता संतोषही पाहायला मिळतो की सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असतात ही सगळेजणं बसून. तेवढ्यातच तिथे जानू आलेली असते आणि जानू येऊन म्हणते की आता ना बघा तुम्ही ते सगळेजणं काय करताय मला माहीत नाही पण मस्त आपण चहा घेऊया. आणि त्याचसोबत आता त्यांच्या गप्पा सुरू होतात. तर आता जानूला विचारलं जातं की तू आता पुढे काय करायचं ठरवलं आहे. त्यावर जानू म्हणते की माझी डिग्री कंप्लीट झालेली आहे आणि त्यामुळे मला आता मस्त जॉब शोधायचा आहे. आता तिने जॉब शोधायचं म्हटल्यावर याचा सगळ्यात जास्त आनंद ना या संतोषला झालेला असतो. आणि संतोष म्हणत असतो कसली कमाल आयडिया काढलीस तू जॉब शोधायची. मला तर तुझी आयडिया ही आवडलेली आहे. कारण संतोषचं असंच असतं की घरात राहायचं आहे म्हटलं प्रत्येकाने जॉब करायचा आणि घरात पैसा द्यायचा. तर दुसरीकडे आता मी इंजिनियर केले तर मला तर जॉब तर लागायलाच हवा. मी तर तेवढं काम करायलाच हवं असं काहीच ती म्हणत असते. इंजिनियर केले बरोबर असं संतोष म्हणतो. कारण आता बाबाने सांगितले जानू जे काही बोलेल त्याला हां हां बोलायचं म्हणून तोही म्हणतो की इंजिनियर. त्यानंतर आता
दुसरीकडे वीणाही म्हणते की हो तुला त्याच याच्यामध्ये जॉब शोधावं लागेल ना. मग नंतर त्या दोघांनाही ती म्हणते बहुतेक आहे ना तुमची मेमरी लॉस झालेली दिसते, मी इंजिनियर केलं आहे का काही काय, मी सहज बोलले आणि तुम्ही ह्या सगळ्यावर हो हो म्हणताय, कमाल आहे बाबा तुमची, असंही ती बोलून मजा घेत असते. त्याच वेळेला ती बँकीला सुद्धा विचारते तर बँकी म्हणत असतो की मलाही आठवत नाही आहे तू काय केले. मग आता बँकेलाही ती म्हणत असते अच्छा तुझी पण मेमरी गेली का, म्हणजे तुम्हा तिघांची मेमरी गेलेली आहे तुमच्या या वागण्यावर ना, तर मला सरळ दिसते. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. मग जानू विचारते आपल्या आईबाबांना विचारते की सांगा बरं माझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे. मग जानूला तिचं शिक्षण झालं आहे, तिची डिग्री कंप्लीट झाली ही गोष्ट आठवत असते, पण मुख्यत्वे मला हे कळत नाही तिची डिग्री झाली ह्या गोष्टी आठवतात. मग तिला विश्वा का बरं आठवत नाही आहे, ज्या कॉलेजमध्ये तिने डिग्री घेतली त्या कॉलेजमध्ये विश्वासुद्धा होता की, मग विश्वा कसं तिला आठवत नाही आहे, काही दाखवतात यार खरंच ना. कोणाला पटत नाही आहे ही गोष्ट, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हां. आणि त्याचबरोबर आता तिकडे बघत असते आणि ती म्हणत असते की माझी डिग्री झाली आहे, पण कोणत्या ह्याच्यामधून झाली सांगा. पण बाबांनी आणि लक्ष्मीने अचूक सांगितलेली असते आणि बाबा आणि लक्ष्मी जेव्हा अचूक सांगतात ना, तेव्हा मात्र आता इकडे काहीच कळत नसतं वीणा आणि संतोषला की नेमकं काय खरं आणि काय खोटं. पण बाबांनी सांगितलेलं एकदम परफेक्ट असतं, त्यामुळे आता वीणा आणि संतोष देखील शांत राहतात. आणि मग लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की अगं बाळा तू काय शिक्षण घेतलेस आम्हाला कळणार नाही का, आम्हाला सगळं कळतं आम्ही जस्ट तुझी मजा करत होतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात नाश्ता घ्यायला आणि त्याचसोबत आता मुद्दामूनच ना विचार करत बोलत असतो सिद्धू की बघितलं का आज कोणी काय घातलं आहे, ते पंजाबी ड्रेस घालून घरातली सूनबाई बसली डायनिंग टेबलवर तुमच्या सगळ्यांसमोर नाश्ता करायला, कोणाला काही वाटतंय की नाही, कोणी काही बोलणार आहे की नाही या सगळ्यावर, असं आता सिद्धू बोलत असतो. त्यावर आजी म्हणतात काही बोलण्यासारखं राहिलं आहे का, या घरात सगळ्यांचाच हुकूम चालतो, सगळ्यांना जसं वागायचं आहे तसे वागतात, कोणाला काही तारतम्य राहिलेलं नाही आहे कसं वागायचं या गोष्टीचं, असंही बोललं जातं. त्याबरोबर आता रेणुकासुद्धा एकदमच टेन्शनमध्ये पाहत असते आणि तिला कळत नसतं सगळं नेमकं चाललंय तरी काय. रोज हा बाजू गेला ना आपल्या बायकोचा, आज हा बाजू का घेत नाही आहे. पण आता हे सगळं काही बघूनच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो भावनाला सुद्धा बसलेला असतो, कारण भावनाला या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो, कारण आज भावना निघालेली असते माहेरी आणि या सगळ्या गोष्टी पटत नसतात. म्हणूनच सिद्धू आता बोलत असतो, पण सिद्धू खरं तर मस्करी करत असतो. पण या गोष्टी इथे मात्र भावनाला माहिती नसतात. भावना म्हणत असते की काय चाललं या सिद्धिराजचं, पण सिद्धू म्हणत असतो की तुम्हाला काही आहे का, या घरामध्ये कोणी कोणाला काही विचारत नाही, काही तारतम्य राहिलेलंच नाही आहे, सगळ्यांनी आता सगळं सोडून दिलेलं आहे, सगळीजण आपल्या मनाप्रमाणे मागतायत. तसंच या हिचंसुद्धा झालेलं आहे, प्रत्येकजण तसाच जर विचार करत राहिले तर कसं होईल. पण आता नाश्त्याच्या टेबलवर ना जराही नाश्ता करायचं मन भावनाचं उरलेलं नसतं, कारण आता तिथे असणारे सुद्धा म्हणत असतात की म्हणजे आता आम्हाला नाश्ता जेवणसुद्धा वेळेवर भेटणार नाही आहेत, तर घरातल्या सुनबाई नाही आहेत तर जाग्यावर. त्यावर मात्र आता भावना म्हणत असते की बाबा मी कायमची जात नाही आहे, मी फक्त जाणार आहे आणि येणार आहे, कारण माझ्या माहेरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर मात्र तुझ्या माहेरी कधी प्रॉब्लेम होत नाही, तुझ्या माहेरी तर रोजच प्रॉब्लेम होत असतो, काही ना काही घडतच असतं, त्यात काही नवीन आहे का असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सिद्धू म्हणत असतो की आजी तू ह्यावेळेला परफेक्ट बोललेली आहे, हिच्या माहेरी काही ना काही घडत असतं आणि हिला निमित्तच हवं असतं फक्त माहेरी जायचं. त्यानंतर आता भावना काही न खाता पिता ती म्हणत असते की आता तर मला माझा नाश्तासुद्धा करायची वेळ राहिलेली नाही आहे, मला आता काहीच नको आणि असं बोलून ती नाश्त्याच्या टेबलवरनं उठून निघून जाते. दुसरीकडे मात्र आता जानू आणि त्याचसोबत लक्ष्मी ह्या दोघीही जणी मंदिरात गेलेल्या असतात आणि मग मंदिरामधनं फुलं आणायला सांगितलेली असतात हारवाल्याकडनं. आता फुलं आणायला सांगितल्यानंतर लक्ष्मीच्या लक्षात येतं की जानूला मी तर सांगितलं आहे, पण बँकी इथे फूल विकतो हे जानूला माहिती की नाही काय माहिती. म्हणूनच आता ती थोडीशी घाबरलेली असते आणि त्याच वेळेला बँकेतसुद्धा आता लपत असतो, कारण त्याला कळत नसतं की काय करावं ते. पण दुसरीकडे मात्र मला माहिती आहे इथे आपल्या बँकीदादाची फुलाची गाडी लागते ना, मी बँकीदादाकडनंच फुलं घेते असं जानू म्हणते. आता बँकी हा फुलाची कामं करतो, फुलं विकायची ही सुद्धा त्या जानूला आठवते. अजब आहे ना, म्हणजे जानूला बऱ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या अँगलने आठवतात, ज्या गोष्टी आठवायच्यात त्या आठवत नाही, नको नको त्या गोष्टी बरोबर आठवतात. मग आता इथे बँकेला असं वाटतं की नाही ही मला ओळखत नसेल आणि म्हणूनच आता बँकी तिथे लपायचा प्रयत्न करत असतो, त्या स्टॉलवर गोल गोल फिरत असतो. पण बँकीला आता ती म्हणत असते की काय चाललं बँकी दादा तुझं. त्यावर बँकी म्हणतो की काही नाही, मला असं वाटलं उंदीर आहे म्हणून. मग आता लक्ष्मी म्हणते की हो हो उंदीर असतात ना काही ते, म्हणून त्याला तसं वाटलं. मग आता फुलं वगैरे ते दोघंही जणी घेतात आणि मंदिरामध्ये जायला निघतात.
फुलं वगैरे घेते आणि त्यानंतर लक्ष्मीसोबत तिला आता देवळात जायचं असतं. बऱ्याच दिवसांनी लक्ष्मीने जानूला देवळात आणलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की निदान देवाच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं होईल. आणि म्हणूनच आता ती तिला घेऊन देवळात गेलेली असते, कारण जानूची मेमरी लॉस झालेली असते. जानूला काही आठवत नसतं आणि त्यामुळे जानूच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. भावनाला इकडे राग आलेला असतो, कारण सिद्धिराजकडनं तिला अपेक्षा नव्हती. सिद्धिराज तिला आज खूप काही घालून पाडून बोललेला होता आणि म्हणूनच ती आता डायनिंग टेबलवर उठून निघून जात असते. आणि तेवढ्यातच आजी मात्र म्हणत असते की चाललंय काय या घरामध्ये, म्हणजे सगळीजण स्वतःचाच आता आवाज हक्क दाखवणार आहेत का. मग त्यावेळेला सिद्धू म्हणत असतो की आजी काय ग आजी, मी जरा काय आज त्या भावनाच्या विरोधात बोललो लगेचच तुझं आपलं सुरू झालं का. मी तर माझ्या बायकोची मजा घेत होतो आणि तुला ते सगळं काही सिरियस वाटलं आणि म्हणून तू हे सगळं काही बोलत होतीस का, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा सिद्धू हा तर विचार करत असतो. आणि त्यानंतर मात्र सिद्धू म्हणत असतो की मी मस्करी केली माझ्या बायकोची, पण तुम्ही लोक त्याचा चांगला चान्स मारून घेतलास. आजी तुला तर तेच वाटलं ना मी खरं खरं करतोय, तिच्यासोबत भांडतोय, म्हणून तू लगेच एक संधीसुद्धा सोडलीच नाही का माझ्या बायकोला बोलायची. दुसरीकडे आता लक्ष्मी आणि त्याचसोबत जानू हे देवळात गेलेले असतात. लक्ष्मी देवाकडे हात जोडून म्हणत असते की देवा सगळ्या काही गोष्टी नीट होऊ देत, जे काही आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे ते सगळं काही व्यवस्थित सॉर्ट होऊ दे. कारण तिला असं वाटत असतं की जानूची मेमरी परत पुन्हा यायला हवी, कारण जयंतचे होणारे ते सगळे हाल आणि त्याचसोबत आता जानूला हे सगळं असं आठवत नाही आणि त्यामुळे त्यांना हे सगळं खोटं खोटं बोलावं लागते. त्यामुळे आता त्यांना कसं तरी वाटत असतं. दोघीही जणी अगदी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असतात. तर आता देवळातले गुरुजी असतात, त्यांना बरोबर मुली सगळ्या माहिती असतात लक्ष्मीच्या, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीच्या मुली या देवळात बऱ्याच वर्षापासून येत असतात. मग आता तिथे गुरुजी असतात आणि गुरुजी आता त्या दोघींनाही आशीर्वाद देतात आणि तुमची स्वप्न पूर्ण होतात असं म्हणतात. जानू ज्या वेळेला ते गुरुजींच्या पाया पडते तेव्हा सौभाग्यवती भव असं ते आशीर्वाद देतात. मग आता जानूला त्याने तसा आशीर्वाद दिल्यावर जानू थोडी कन्फ्यूज होते, पण त्यावेळेला ती त्या गुरुजींना काही म्हणत नाही. आणि त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की तुमची जी काही स्वप्न आहेत, भविष्यात तुम्हाला जे काही करायचं आहे ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होऊ देत, असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ते गुरुजी बोलतात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी आणि जानू जे आहेत ते मात्र आता जात असतात. तर जानू लक्ष्मीला म्हणत असते की आई मला सांग ना, ते गुरुजी असं का म्हणाले की आशीर्वाद म्हणून काय नेमका आहे, मला प्लीज सांगशील का तू. त्यावर मात्र अगं त्यांना असं वाटलं असेल की भावना असेल माझ्यासोबत. अगं भावना कशी असू शकते, तू काय विसरतेस का. अगं थांब तुला सांगते, ती ना मंगलच्याबद्दल ती लोक विचार करत असतील, म्हणूनच ना तुला हे सगळं वाटलं असेल. तर दुसरीकडे भावना रूममध्ये रागारागात आलेली असते. तर सिद्धू मात्र आता तिला समजावत असतो आणि बायको खरंच तुला असं वाटलं का की मी तुला यावर रागवून बोलत होतो, मी तर तुझी मस्करी करत होतो, तुला खरंच वाटलं का. त्यावर मात्र भावना म्हणत असते की ही कोणती पद्धत झाली हे सगळं वागण्याची, हे बोलण्याची, तुम्हाला कळतंय का, मी रोज जाते का हो माहेरी, मला आता नाही जायचे. आणि असं बोलून ती सगळे कपडे वगैरे ना बॅगेतनं काढून ठेवत असते. पण त्यावेळेला आता सिद्धू तिला समजावतो आणि म्हणत असतो की तुला कधी मी नाही म्हटलं आहे का गं, मी जरा मस्करी केली, मलाही बघायचं होतं की माझी बायको रागवल्यावर कशी दिसते, काय दिसते, आणि म्हणूनच मी ही सगळी मस्करी केली, असंही आता तो मुद्दामूनच तिची मजाक घेत बोलत असतो. आणि या सगळ्याचं टेन्शन मात्र आता भावनाला आलेलं असतं आणि म्हणूनच भावना ही आता रडत रडतच सिद्धूशी भांडत असते आणि ती तिकडनं जात असते. तर सिद्धू मात्र आता तिला मनवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला बॅकग्राऊंडला सुंदर असं रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं असतं आणि तो तिला मनवायचा प्रयत्न करत असतो. चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिनी हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत असतं. आणि त्याचसोबत आता तो तिला तिच्याबरोबर तिची माफीही मागत असतो आणि त्याचबरोबर तो तिच्यासमोर कान धरत असतो. तरीसुद्धा भावना ऐकत नसते. भावनाचा अक्षरशः तो हात धरतो आणि तिला आता थांबवून घेत असतो. भावना कशी बशी रागवलेला तिच्या गालावरचा फुग्गा फोडायचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मात्र सिद्धूसमोर असताना ती थोडीशी अशी लाजत असते. तर सिद्धू तिला कसाबसा मनवतो, तर भावना ही सिद्धूच्या मिठीमध्ये अडकते आणि भावना आणि सिद्धू हे दोघंही जण एकत्र येतात आणि दोघंही जण एकमेकांच्या मिठीमध्ये सामावून जातात. तर सिद्धू भावनाला म्हणत असतो की एवढं काय चिडायचं आहे बायको, एवढी काय पॅनिक होतेस, कशाला एवढी चिडचिड करत होतीस, तुला माहिती आहे ना मी असा कधी वागतो का तुझ्यासोबत, मग आज असा का विचार आला की मी असं वागेन म्हणून. काय हो, कधी कोणाचं काहीच सांगता येत नाही, मला असं वाटलं की तुम्हाला पटलेलं नाही आहे, मी आईकडे जाते येते. दुसरीकडे आता जानू आणि लक्ष्मी ह्या दोघीही जणी किचनमध्ये असतात आणि त्यांचा जेवणाचा प्रोग्राम सुरू असतो. आणि त्याच वेळेला मुद्दामूनच जानू आणि लक्ष्मी बोलत असतात
त्याच वेळेला मुद्दाम लक्ष्मी म्हणते की बघ ना, तुझ्या कॉलेजमध्ये तो एक बघ ना मोठा माणूस आला होता, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये काही ना काही प्रोग्राम असायचे तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून आला होता. तिला जयंतबद्दल खरं तर लक्ष्मीला जानूला विचारायचं होतं, पण जानू सांगते की बघ, आमच्या कॉलेजमध्ये भरपूर कार्यक्रम होत होते तेव्हा लई काय काय पाहुणे यायचे, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही ग एवढे कोणत्या प्रमुख पाहुण्यांबद्दल तू बोलतेस. मग आता मुद्दामूनच लक्ष्मीने हा विषय काढलेला असतो, पण त्याच वेळेला जानूच्या लक्षात येत नसतं आणि लक्ष्मी आता म्हणत असते की आता हे सगळं खूप जास्त कठीण होऊन बसलेलं आहे. कारण जर सिद्धू आठवत नाही आहे, आरती आठवत नाही आहे, त्याचसोबत हिला जयंतही आठवत नाही आहे, देवा आम्हाला कोणत्या नवीन संकटात आणून ठेवलेस, आता इथून कसं बाहेर पडायचं आहे ना, हे मात्र आता काही समजत नसतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी एकदमच कठीण होऊन बसलेल्या असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.